नमस्कार मित्रांनो, सन 1989 ची गोष्ट आहे। बॉलिवूड स्टार्स विनोद खन्ना, अमजद खान आणि डिंपल कपाडिया हे एका फिल्मची शूटिंग करत होते। या पिक्चरचं नाव होतं लेकिन, जी एक हॉरर फिल्म होती। या स्टोरी मध्ये एक महिलेचं भूत एका हवेलीमध्ये असतं आणि ते मुक्तीसाठी भटकत असतं। ही शूटिंग होत होती जयपूरच्या महल मध्ये। एकदा काय झालं की शूटिंग झाल्यानंतर सगळे लोक आपापल्या रूम मध्ये गेले। दिवस मावळला होता, रात्र झाली होती आणि डिंपल कपाडिया तिच्या रूम वरती तिच्या बेडवरती झोपली होती। तेव्हा त्यांना वाटलं की त्यांच्या शेजारी कोणतरी एक महिला बसलेली आहे आणि ती त्यांच्याकडे बघत आहे। त्या महिलेसोबत त्यांनी गप्पा देखील मारल्या आणि नंतर त्यांना असं वाटलं की ही महिला भूत आहे। पण या जगामध्ये आपल्याला खूप जागेंवर अशी खूप उदाहरणं बघायला मिळतात ज्याच्यामध्ये लोक म्हणतात की त्यांनी भूत बघितलेला आहे किंवा त्यांना असा भास झालेला आहे। खूप लोकांचं असं देखील म्हणणं आहे की त्यांच्यासोबत पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज देखील झालेल्या आहेत आणि याच गोष्टीवरती खूप साऱ्या बॉलिवूड आणि हॉलिवूड मध्ये फिल्म्स देखील बनलेले आहेत। असे पिक्चर्स ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स। गोस्ट हंटर जे की काही इक्विपमेंट्स घेतात, कॅमेरेज घेतात आणि भूत शोधायला निघतात आणि आपण यांच्या व्हिडिओज युट्यूब आणि टीव्ही चॅनल्स वर देखील बघतो। काही लोक तर मेलेल्या आत्मांसोबत बोलायचा देखील दावा करतात आणि याच्या युट्यूब वरती आपल्याला व्हिडिओज देखील बघायला मिळतात। जसं की अमेरिकन पॅरानॉर्मल एक्सपर्ट स्टीव्ह हफ त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या ऍक्टर सुशांत सिंग राजपूतच्या आत्मेसोबत देखील गप्पा मारलेल्या आहेत। यामध्ये खरंच काही सत्य आहे का? काय या सगळ्या भाकड कथा आहेत? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा आपण बोलूयात अशा लोकांबद्दल ज्यांनी भूतांशी बोलायचा दावा केलेला आहे, जसं की फॉक्स सिस्टर्सची केस। 1800च्या दशकामध्ये या तीन बहिणी लोकांमध्ये खूप फेमस होत्या भूतांशी गप्पा मारण्यामुळे। या तीन बहिणींना फॉक्स सिस्टर्स म्हणून ओळखलं जायचं आणि खूप लोकांचं म्हणणं होतं की लहानपणीपासूनच या तीन बहिणी भूतांशी गप्पा मारत होत्या। जेव्हा कोणालाही आत्मांसोबत बोलायचं होतं तेव्हा ते लोक या बहिणींकडे जायचे। या बहिणी भूतांना प्रश्न विचारायच्या आणि रिस्पॉन्स मध्ये त्यांच्या घरातली भांडी पाडायची आणि दार वाजवल्याचे आवाज यायचे। त्यांनी कार्डवरती मेसेज देखील सोडले होते आणि यांचे जे सेशन होते ते त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये खूप फेमस झाले होते। या तीन बहिणींनी खूप पैसे कमवले, पण असं झालं की या तीन बहिणींपैकी एका बहिणीच्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाला आणि तो कट्टर ख्रिश्चन होता। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं की तू हे सगळं करतेस ते चुकीचं आहे, तू लोकांना फसवतेस आणि तू हे सगळं बंद कर। पतीच्या मृत्यूनंतर ही महिला खूपच डिप्रेशन मध्ये गेली, प्यायला लागली आणि तिच्या बहिणींसोबत याच गोष्टीवरून भांडण देखील व्हायला लागली। एक दिवशी ही तिसरी बहीण पब्लिक मध्ये गेली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांनी कसं लोकांना फसवलं आणि कसे ते नाटक करत होते। त्यांनी सांगितलं की भूतांचे कुठलेही खेळ नव्हते, ते ट्रिक्स करत होते, जसं की भांड्याला आणि सफरचंदाला दोरा बांधायचा आणि ते ओढायचं म्हणजे पडल्याचा भास होईल, जसं की कपाट ढकलायचं किंवा अजून कोणत्या गोष्टी वाजवायचा जेणेकरून आवाज येण्याचा भास होईल। आणि लोक त्या फ्लो मध्ये आणि त्या भ्रमामध्ये इतके जायचे की त्यांना असं खरंच वाटायचं की त्यांच्या शेजारी कोणतरी आत्मा उभी आहे, नाहीतर आत्माने त्यांना हात लावलेला आहे। दुसऱ्या केसमध्ये खूप लोक असं देखील दावा करतात की त्यांनी भूतांचा कोणतरी आवाज ऐकलेला आहे किंवा त्यांच्या घरात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्याचं खरं कारण हे असतं की त्यांना फेम मिळावा आणि पैसा मिळावा किंवा कोणती तरी पुस्तक लिहायला मिळावं, त्यामुळे लोकांनी हे करायला सुरुवात केली। भारतातलं यामधलंच एक उदाहरण आहे स्टीव्ह हफ, ज्यांचं म्हणणं आहे की त्यांनी लेट सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्मेसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे। आत्म्याशी गप्पा मारताना त्यांनी त्यांची कॉन्व्हर्सेशन जी आहे ती रेकॉर्ड देखील केली आणि युट्यूब वर देखील टाकली आणि खूप लोक या इश्यूमुळे खूप इमोशनल होती, त्यामुळे त्यांनी विश्वास देखील ठेवला। पण त्या केसमध्ये नक्की काय झालं हे एका इंस्टाग्राम युजरने रिव्हील केलं। त्यांनी सांगितलं की स्टीव्ह हफने सुशांत सिंग राजपूतचे जे जुने इंटरव्ह्यू आहेत त्या इंटरव्ह्यू मधल्या काही क्लिप्स काढल्या, त्या क्लिप्सला थोडंसं एडिट केलं आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये टाकलं। या गोष्टी होत्या ज्यामध्ये लोकांनी खोटं बोललं, पण अशा गोष्टींचं काय की ज्यामध्ये लोक खरं बोलतायत आणि अशा फिल्म्स ज्याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं जिथं लिहिलेलं असतं की बेस्ड ऑन रिअल इव्हेंट्स किंवा इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स। 2017 मध्ये एक फिल्म आली होती वेरोनिका। या पिक्चर मध्ये असं दाखवलेलं आहे की सूर्यग्रहणाच्या दिवशी तीन मुली एकत्र येतात आणि ते एक विजी बोर्ड काढतात आणि कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात त्यांच्या वडिलांशी आणि मेलेल्या एक्स बॉयफ्रेंडशी। एक नन येते आणि हे थांबवायचा प्रयत्न करते, पण अचानक विजी बोर्ड तुटतो आणि डीमन त्या वेरोनिकाच्या अंगात घुसतो। महत्वाची गोष्ट म्हणजे या पिक्चर मध्ये असं लिहिलेलं आहे की इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स आहे। मग खरंच हा इव्हेंट झाला होता का? ही गोष्ट तर एका मुलीची आहे जिचं नाव होतं एस्टेफानिया। पण असे पिक्चर बघितल्यावर आपल्या मनात एक प्रश्न येतो की हे खरं असेल का, किंवा कोणती ना कोणती गोष्ट तरी खरं असेल। इतक्या पिक्चर्स मध्ये दाखवलं जातंय म्हणजे थोडं तरी याच्यामध्ये सत्य असेल, स्पेशली तेव्हा जेव्हा पिक्चरच्या खाली लिहिलं जातं इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स। पण यामध्येच आपली एक फसगत होते। बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स असणं आणि इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू इव्हेंट्स असणं या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे। एस्टेफानियाच्या केसमध्ये असं झालं की तिचे जे आई वडील आहेत ते आज देखील जिवंत आहेत। पिक्चर मध्ये असं दाखवलं गेलंय की 3 दिवसातच तिचा मृत्यू होतो, पण खरी तर गोष्ट अशी आहे की खूप महिन्यांनंतर एस्टेफानियाचा मृत्यू झाला।
असं देखील म्हणलं जातं की एस्टेफानियाला एक सायकोटिक डिसऑर्डर होता आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, पण तो डिसऑर्डर काय आहे डॉक्टरांना कळलंच नाही, कारण ती एका रिमोट गावामध्ये राहत होती. ही गोष्ट घडली होती 1990 मध्ये, जेव्हा आत्ताच्या काळाची टेक्नॉलॉजी नव्हती. आणि एस्टेफानियाच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी देखील सांगितलं की त्यांना पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज घरात होताना दिसतायत किंवा भासवत. त्यांना त्यांच्या मुलीचे ओरडलेले आवाज देखील ऐकू येत होते. पण जेव्हा त्यांच्यावरती स्टडी केला गेला तेव्हा हे कळलं की त्यांना एन्झायटी आणि डिसऑर्डर आहे. आता आपण बघूयात अशा गोष्टींबद्दल की लोकांना बघून असं वाटतं की हे तर खोटं असू शकत नाही. आपण बोलूयात विजी बोर्ड बद्दल. त्याचं स्पेलिंग असतं OUYJA, पण याला प्रोनाऊन्स विजी असं केलं जातं. आणि या विजी बोर्डला तुम्ही खूप साऱ्या पिक्चर मध्ये देखील बघितलं असेल. असं मानलं जातं की ह्या बोर्डचा वापर केला जातो आत्मांशी बोलण्यासाठी. या बोर्डवर काही अल्फाबेट्स आणि नंबर लिहिलेले असतात आणि यस आणि नो लिहिलेलं असतं. त्यामध्ये एक ट्रायंगल डायल असते ज्याला प्लॅनचेट म्हणलं जातं. विजी बोर्ड वापरण्यासाठी लोक अंधारात जातात, मेणबत्त्या लावतात आणि डोळे मिटून आत्मांशी बोलतात की हे आत्मा तुम्ही जर आसपास असाल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मग लोक त्यांचा हात पॉइंटर वरती ठेवतात आणि आत्मांना प्रश्न विचारतात आणि आत्मा त्याच्यामध्ये येस आणि नो असं उत्तर देते. आणि जर आत्माने येस आणि नो असं उत्तर दिलं तर तो हात आहे आणि जो पॉइंटर आहे तो ऑटोमॅटिकली येस आणि नो कडे वळतो. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोक त्यांचा हात स्वतःहून नाही हलवत. काही लोक असं करत देखील असतील, पण भरपूर साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते स्वतःहून त्यांचा हात येस आणि नो कडे हलवत नाही, ते ऑटोमॅटिक आत्मा करते. कसं खरं असू शकतं? याच्या मागे एक सायंटिफिक फिनॉमेना आहे ज्याला बोललं जातं इडिओमोटर इफेक्ट. इडिओमोटर इफेक्ट हा एक असा फेनॉमेना आहे ज्याच्यामध्ये आपली बॉडी आपल्या हाताची किंवा पायाचे मुवमेंट्स करते आपल्याला कळल्या बिना. म्हणजे हात किंवा पाय हलत आहेत आणि आपल्याला त्याची माहिती देखील नसते. खूप वेळा आपल्याला हे बघायला मिळतं की झोपायच्या वेळेस जेव्हा आपल्याला झोप येत असते तेव्हा अचानक आपल्याला असं वाटतं की आपण कुठनं तरी खाली पडतोय किंवा आपण कुठल्या तरी खड्ड्यात पडतोय आणि अचानक आपल्याला दचकून जाग येते. या गोष्टीला नाव दिलं गेलेलं आहे हायप्निक जर्क. हायप्निक जर्क आणि इडिओमोटर इफेक्ट मध्ये एवढाच फरक आहे. हायप्निक जर्क आपल्याला तेव्हा होतं जेव्हा आपण झोपेत असतो आणि इडिओमोटर इफेक्ट तेव्हा होतं जेव्हा आपण जागे असतो. आणि विजी बोर्ड वापरताना तुमचा हात जर आपोआप इकडे तिकडे होत असेल तर हा इडिओमोटर इफेक्टचा एक सर्वात मोठा एक्झाम्पल आहे. लोकांच्या डोक्यामध्ये जे मेलेली माणसं आहेत त्यांच्या काही मेमरीज आणि त्यांचे काही फोटो असतात आणि जेव्हा ते प्रश्न तेव्हा लोकांना विचारले जातात तेव्हा आपला मेंदू त्या मेमरी आणि त्या फोटोचा वापर करतो आणि लोकांना येस आणि नो कडे बॉडी पार्ट मूव्ह करण्यासाठी कमांड करतो. याच्यासाठी काही सायंटिफिक स्टडी देखील केले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक फेमस टेस्ट आहे ब्लाइंड फोल्ड टेस्ट. जर खरंच कोणती आत्मा प्लॅनचेटला जर हलवत असती तर जेव्हा लोकांचे डोळे बांधलेले होते तेव्हा तो पॉइंटर त्यांनी येस आणि नो कडे परफेक्ट वळवायला पाहिजे, पण असं न होताच लोक पॉइंटर इकडे तिकडे वळवायला लागतात. हाच इडिओमोटर इफेक्ट आपल्याला त्या लोकांमध्ये देखील बघायला मिळतो ज्यांना असं वाटतं की त्यांच्या अंगामध्ये कोणती तरी आत्मा शिरलेली आहे. पण यामध्ये त्या लोकांची पूर्णपणे चूक नसते, कारण जर त्या लोकांना असं वाटत असेल की त्यांच्या अंगात कोणतरी आत्मा शिरलेली आहे आणि त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत ज्यांना त्या आठवतच नाहीयेत, तर यामागे त्यांच्या मेंदूचं काम असू शकतं की अनकॉन्शियसली मेंदूने त्यांच्या बॉडीकडून या गोष्टी करून घेतल्या असतील. आणि त्यामुळेच या लोकांना असं वाटू शकतं की माझ्या अंगात कोणतरी शिरलेलं आहे, कारण या गोष्टी मी केलेल्याच नाहीयेत आणि मला न कळताच ह्या गोष्टी कस काय होत आहेत. आपल्याला हे देखील बघायला मिळतं की काही युट्यूबर्स आणि लोक थर्मल कॅमेराज आणि मोशन सेन्सिंग कॅमेराज घेऊन बाहेर निघतात आणि ते कुठल्या तरी पडक्या जागेमध्ये जातात आणि तिथं भूत असण्याचा दावा करतात. थर्मल कॅमेराज मागे ही गोष्ट आहे की थर्मल कॅमेराज आपल्या बॉडीतली जी हीट आहे ती हीट सेन्स करतं आणि त्याच्यावरून एक निगेटिव्ह इमेज तयार करतं. कोणी माणूस खुर्चीवर बसला असेल आणि थोड्या वेळ बसल्यानंतर तो तिथून उठून गेला तरी त्याच्या अंगातली जी थोडीशी हीट आहे ती त्या खुर्चीवरती तशीच राहिलेली असते आणि थर्मल कॅमेराने जर ही बघितलं तर हे स्पष्ट दिसतं की तिथं काहीतरी हीट आहे. खूप वेळेस लोकांना असं वाटतं की तिथं खुर्चीवरती कोणतं तरी भूत बसलेलं आहे. असं देखील होतं की कोणत्या चालत्या माणसाला जर इन्फ्रारेड कॅमेराने बघितलं तर त्याच्या मागे आपल्याला फुटप्रिंट्स दिसतात, कारण त्यांच्या बॉडीतली हीट तिथं राहिलेली असते. यामुळे लोकांना असं देखील वाटू शकतं की इथून कोणतं तरी भूत चालत गेलेलं आहे. खूप लोकांना आपण बघतो की ते EMF मीटर घेऊन भूत शोधायला जातात आणि भूताच्या शेजारी गेलं की मीटरची फ्रिक्वेन्सी खूप वाढते, ज्याच्याने ते सांगतात की इथं भूत आहे. पण जर आपण बघायला गेलं हा EMF मीटर आपण जर माऊस, कीबोर्ड, CPU पाशी जरी नेला तरी त्याची सुई हलायला सुरुवात होते. आणि असंच EMF मीटर कोणत्या जरी डिव्हाइस शेजारी नेला आणि त्याची गाडी जर हलायला लागली तर लोक म्हणतात की बघा इथं तर भूत आहे. मित्रांनो, हॉरर फिल्म बघणं तर सगळ्यांना आवडतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक थ्रिल असते, त्याच्यामध्ये एक एक्साइटमेंट असते. पण हे तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत हे एंटरटेनमेंट साठी केलं जाईल.
लोकांना जर फसवण्यासाठी किंवा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी जर हे केलं जात असेल तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे। आणि जर कोणी कुठल्या टीव्ही शो मध्ये किंवा कोणत्या युट्यूब चॅनल वरती जर म्हणत असेल की इथं नक्कीच कोणतं तरी भूत आहे तर ही गोष्ट एकदम खोटी आहे। पण डिंपल कपाडियाच्या केसचं काय, ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो होतो। खरं तर डिंपल कपाडिया लेकिन पिक्चर मध्ये स्वतःच भूताचा रोल करत होत्या आणि तो रोल करताना त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टर इतकं घुसलं होतं ज्याच्यामुळे त्यांना भास होत होतं की त्यांच्या शेजारीच भूत उभा आहे। आणि हे सगळं जाऊन जेव्हा त्यांनी पद्मिनी देवीला सांगितलं तेव्हा पद्मिनी देवी यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की डिंपल पूर्ण दिवस भूत म्हणून शूट करत होत्या आणि ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये बसणं काही नवल नाहीये। तुम्हाला जर भूताचे पिक्चर आवडत असतील तर ते तुम्ही नक्की बघा, पण एवढंच लक्षात ठेवा की ते फक्त तुम्ही एंटरटेनमेंट साठी बघताय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।